नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. एसपी श्रीकांत दिवरे यांची कारवाई, 55 लाख रुपये रोख जप्त. आझादनगर पोलीस स्टेशनचा लाचखोर कर्मचारी पंढरसह एसीबीच्या जाळ्यात. धुळे लोकसभा मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची माहिती. दहा वर्षात जेवढे विकास कामे झाले तेवढे काम आजपर्यंत कोणत्याही खासदारांनी केले नाही, डॉक्टर सुभाष भामरे. आणि समाजकंटकांना अटक करा, प्रशासनाला मागणी. बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील आग्रा रोड परिसरात एकाकडून पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी कारवाई करीत 55 लाखाची रोकड जप्त केली. रक्कम नेमकी कोणाची आणि कशासाठी बाळगली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाईचे काम सुरू होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई केल्याची चर्चा आहे. धुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सर्व संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवून आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला एका गुप्त माहितीदारामार्फत एकाकडे त्याच्या बॅगेत जवळपास 55 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली. ही रक्कम त्याने दुकानात ठेवलेली आहे असेही पोलिसांना त्याने सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्या ठिकाणी बॅगेमध्ये पोलिसांना 55 लाख रुपयाची रोकड आढळून आली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पैसे नेमके कशासाठी व कोणी आणले याची चौकशी केली. त्यानंतर सर्व पैसे पोलिसांनी जप्त केले. पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे. तर याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या टीमला अशी एक खबर मिळाली होती की एका दुकानामध्ये साधारणतः 55 लाख रुपये एका इस्माने ठेवलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आपण गेलो असता आपण 3 लोकांना सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये ती जी बॅग आहे त्याच्यामध्ये 55 लाख रुपये आहे. आम्ही त्या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. संबंधित बॅग देखील आपण इथे आणलेली आहे. त्याप्रमाणे आता पंचनाम्याचं काम सुरू आहे आणि त्याप्रमाणे आपण इन्कम टॅक्सला देखील कळवलेलं आहे आणि माननीय इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत. सर, याच्यामध्ये आता त्यांचं असं म्हणणं आहे की एका XYZ इस्माने, आता इथे नाव सांगणं योग्य नाही, XYZ इस्माने त्यांना ती कॅश इथे ठेवायला लावली होती. त्याच्यामुळे तो जो इसम आहे तो अजून ताब्यात नाही. हे 3 इसम जे आहेत त्यांचं इंट्रोगेशन चालू आहे. तो संबंधित इसम ताब्यात आल्यानंतर कॅश कशासाठी होती, इतकी मोठी कॅश कुठून आली होती याचा सगळा उहापोह केला जाईल. आणि त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सचे लोक देखील आणि फ्लाइंग स्क्वॉडचे लोक देखील आमच्याबरोबर असतील. आझादनगर पोलीस स्टेशन मधील काहींना लाचखोरीचा रोग लागला आहे का असा प्रश्न जनता विचारू लागले आहे. काही महिन्यापूर्वी SSI दर्जाच्या अधिकाऱ्याला पारोळा रोड एसीबीने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 12,000ची लाच घेताना आझादनगर पोलीस स्टेशनच्या अझरुद्दीनला रंगेहात पकडले आहे. पानटपरी चालवायची असेल, गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि खासगी वाहनातून जनावरांची वाहतूक प्रकरणी कारवाई न करण्यासाठी 30,000 रुपयांची लाच आझादनगर पोलीस स्टेशनच्या DB पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अझरुद्दीन शेख याने पानटपरी जलगाकडून मागितली. त्यातील 17,000 रुपये दिनांक 4 रोजी पारोळा रोड येथे बोलावून तक्रारदाराकडून पोलीस कॉन्स्टेबल अनुजजींनी घेतले. त्यानंतर दिनांक 5 रोजी तक्रारदाराच्या मोबाईलवर संपर्क साधला तरी 13,000 रुपये पंढरबासत अन्सारी याच्याजवळ द्यायला सांगितले.
तक्रारदाराने दिनांक 6 रोजी एसीबीच्या धुळे कार्यालयात जाऊन तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली दरम्यान तक्रारदाराकडे तडजोडी अंती 12,000 रुपये लाचेची मागणी पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीनने केली. ही रक्कम पंटर अब्दुल पासिम अन्सारी याच्याकडे आज दिनांक 7 रोजी मौलवीगंज चौकात तक्रारदाराच्या दुकानासमोर देण्यास सांगितली. एसीबीने सापळा रचून पंटर अन्सारी आणि अजरुद्दीन शेखला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझादनगर पोलीस स्टेशन धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अजर शेख आणि एक त्यांचा खासगी पंटर अब्दुल बसीत अन्सारी अशा दोघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळेच्या पथकाने 13,000 रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना रंगे हात पकडलेला आहे. या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहे त्यांचं मौलवीगंज परिसरामध्ये पानाची दुकान आहे आणि या दुकानामध्ये गुटख्याची विक्री केली जाते असं त्यांच्यावर आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल, होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता 30,000 रुपये लाचेची मागणी यातील जे आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल अजर शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी ते 17,000 रुपये हे तक्रारदार यांनी दिनांक 5 मे रोजी त्यांना भीतीपोटी देऊन टाकले होते आणि उर्वरित जो 13,000 रुपये त्यांचं देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही तक्रारदार यांनी एसीबी धुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्यावेळेला खात्री केली तेव्हा खाजगी पंटर आणि हे जे काही आरोपी लोकसेवक अजर शेख आहे यांच्याकडून लाचेची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे ही रंगे हात स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे. या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क करावा. धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज माघारीनंतर 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनय गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 2 धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कलेक्टर गोयल यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की 26 एप्रिल ते 3 मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत उमेदवारीसाठी होती. त्यानंतर छाननी आणि काल दिनांक 6 रोजी माघारीसाठी मुदत देण्यात आली होती. 30 उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 8 जणांचे अर्ज अवैध ठरले. 22 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले. या 22 पैकी 4 उमेदवारांनी माघारी घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 18 उमेदवार उरले आहेत. त्यातील 3 उमेदवार हे नोंदणीकृत पक्षाचे आहेत. दिनांक 11 ते 14 दरम्यान मतदारसंघनिहाय ईव्हीएम बाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात यामध्ये उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आमंत्रित असतील. मतदानाच्या दिवशी तापमान जास्त असू शकते. ही बाब ध्यानात घेऊन आरोग्य सुविधा, स्थानिक डॉक्टर्स, आशा वर्कर्स, अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्याला माहित आहे की 26 एप्रिल पासून ते 3 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. 4 तारखेला स्क्रुटनी झाली आणि 6 तारखेला म्हणजे काल शेवटची तारीख होती उमेदवारी माघार घेण्याची. त्याच्यानंतर चिन्ह वाटप होऊन आपण कॅन्डिडेट्स फायनल केलेले आहेत जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहेत. तर यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 18 उमेदवार एकंदरीत उभे होत आहेत. त्याच्यामध्ये 3 राष्ट्रीय किंवा स्टेट रेकग्नाइज पार्टीचे आहेत. मला वाटतं नाव सर्वांना माहिती आहे. आपण 7A पब्लिशही केलेलं आहे ना. तो असे 18-3 असे आहेत राष्ट्रीय पक्षाचे. रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीचे 4 कॅन्डिडेट्स आहेत. त्याचबरोबर 11 कॅन्डिडेट्स असे अपक्ष म्हणून उभे होत आहेत. उमेदवारी 30 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. छाननी अंती 22 उमेदवार वैध ठरले. 8 लोकांचे उमेदवारी नामनिर्देशन पत्र रद्द झाले होते आणि 22 नंतर काल 4 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतलं. म्हणून शेवटी आपल्या 18
उमेदवार फायनल ठरले. यानंतरचं बातमीपत्र अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. सिटी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत. गेल्या 10 वर्षात जेवढी विकास कामे झाली तेवढी कोणत्याच खासदाराच्या कार्यकाळात झाली नाही. अगदी सुरुवातीपासून तर आजपर्यंत धुळे मतदारसंघात जेवढे खासदार झाले ते सर्वांनी आणलेल्या निधीची तुलना करा. कुणाच्या टीका टिप्पणी करण्यापेक्षा माझ्या कर्तृत्वावर अधिक विश्वास आहे आणि या विश्वासाच्या बळावरच पुढील 5 वर्षात बेरोजगारीसह अन्य प्रश्नही सुटलेले असतील, अशी ग्वाही लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली आहे. डॉक्टर भामरे पुढे म्हणाले की गेल्या 30 ते 35 वर्षे प्रलंबित सुलवाडे, जामफळ, कनोली उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल 2500 कोटीचे निधी आणला होता. फक्त 4 वर्षात या योजनेचे काम 80% झाले असून आगामी 1.5 वर्षात धुळे तालुक्यातील 100 आणि शिंदखेडा तालुक्यातील 100 अशा 200 गावातील सुमारे 1.5 लाख एकर क्षेत्र बारमाही बागायती होणार आहे. शिवाय या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे. शाश्वत विकास कामे करण्यावर माझा भर राहिला. बागलाण व मालेगाव तालुक्यांना सिंचनाचा मोठा लाभ मिळणाऱ्या 7 पाट कालव्यांचे प्रश्नही अव्यवहार्य प्रकल्प म्हणून 35 ते 40 वर्षे गुंडाळून ठेवण्यात आले होते. मी खासदार झाल्यानंतर प्राधान्याने या 7ही प्रकल्पांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून शेकडो कोटींचा निधी आणून ते आज पूर्ण केले आहे. तसेच बागलाण व मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना सिंचनाचा प्रश्नही निकाली निघाला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. कुंडाणे, वार, आनंदखेडे, उडाणे, गोताणे, कुसुंबा, नेरदेऊर आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. तसेच देऊर येथे सायंकाळी जाहीर सभा झाली. या ठिकाणी डॉक्टर भामरे बोलत होते. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाची मैलपरी उत्तर प्रदेश येथे काही असामाजिक तत्वांकडून विटंबना करण्यात आली आहे. यामुळे राजपूत समाज बांधवांच्या भावनांना ठेच पोचली आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करत या घटनेतील संबंधित समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह स्मारक समिती व राजपूत समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकाची विटंबना करून सदर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वेळीच अशा व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सदर या घटनेचा निषेध व्यक्त करीत धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे. या प्रसंगी अजित सिंह राजपूत, रत्नदीप सिसोदिया, रामचंद्र कौर, रावसाहेब गिरासे, दिलीप गिरासे, विजयसिंह सिसोदिया, निलेश राजपूत आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते. उत्तर प्रदेश येथील मैनपुरी येथे आमच्या सर्वांचे समाजभूषण, हिंदू कुलसूर्य, संपूर्ण भारताला ज्यांचा अभिमान आहे असे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या स्मारकावर काही अज्ञात समाजकंटक यांनी चप्पल बुटानिशी चढून त्यांच्या स्मारकाचा अवमान केलेला आहे. त्यांच्या ह्या घटनेचा महाराष्ट्रातील तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व राजपूत समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राजपूत समाज संघटना धुळे जिल्ह्यातील या ठिकाणी आलेले आहे आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. जर प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई केली नाही, त्यांना त्वरित अटक केली नाही, या नराधमांना शासन दिलं नाही, तर आम्ही राजपूत समाज हा रस्त्यावर उतरेल आणि येणाऱ्या लोकसभेला राजपूत समाज हा मतदानातून आम्हाला आमच्या भावना आम्ही कळवणार आहोत. राजपूत समाज या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. एसपी श्रीकांत ढुळे यांची कारवाई, 55 लाख रुपये रोख जप्त. आझादनगर पोलीस स्टेशनचा लाचखोर कर्मचारी पंढरसह एसीबीच्या जाळ्यात.
मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची माहिती. दहा वर्षात जेवढे विकास कामे झाले तेवढे काम आजपर्यंत कोणत्याही खासदारांनी केले नाही. डॉक्टर सुभाष भामरे. आणि समाजकंटकांना अटक करा, प्रशासनाला मागणी. याचबरोबर सिटी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.